मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य आणि अर्जुन केस विषयीच आपल्या केबिनमध्ये डिस्कस करत असतात तेव्हा आता ते दोघेही जरा दामिनीच्या मनात नक्की काय चालू असेल याचाच विचार करत असतात तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो, कसं आहे ना अर्जुन, एक गोष्ट तर करायला हवी होती, म्हणजे दामिनीला ना साक्षीला भेटण्यापासून कसं तरी रोखायला हवं होतं, पण आता अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे, धिस इज इम्पॉसिबल, कारण एक लॉयर आहे ना तो त्यांच्या क्लायंटला कधीही भेटू शकतो, पण आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, कोणतीही चूक अजिबातच होता कामा नये, कारण दामिनी आहे ना आपल्या चुकीचा कोर्टामध्ये लगेच फायदा सुद्धा करून घेईल, तेव्हा आता अर्जुन जरा टेन्शन मध्येच असतो. हे पाहून चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे अशा कितीतरी केसेस आहे, मी तुला त्याबद्दल असिस्ट केले, पण आता ही दामिनी देशमुखची जी केस आहे ना त्याबद्दल जरा जास्तच तू टेन्शन घेतला आहेस, मी असं तुला कधीच बघितलं नाही रे अर्जुन. त्यावेळी अर्जुन म्हणतो, दामिनी जरी पैशासाठी काम करत असेल ना तरीही ती खरंच खूप हुशार आहे आणि जरा जिनियस सुद्धा आहे. त्यावेळी आता चैतन्य हसतो आणि विचारतो, मग माझा मित्र आहे कोण, तो ढोकेट अर्जुन सुभेदार आहे, या दामिनीला ना तो असा पुरून उरेल. अरे तू जरा ना विचार करणं बंद कर, मेंदूला जरा रिलॅक्स होऊ दे आणि मग नंतर आपण बघूयात पुढे काय करायचं, मला सांग. त्या खानविलकर वकिलाच्या तू विटनेस बरोबर बोललास का, असं चैतन्य विचारतो तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला ला डिस्ट्रॅक्ट करतोय का. त्यावेळी चैतन्य म्हणतो, हो अर्जुन, मी तुला डिस्ट्रॅक्टच करतोय आहे ना, म्हणजे तू थोडा रिफ्रेश होशील, पण भेटलास का त्याला तू सांग ना. अर्जुन आता डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, बरोबर आहे, यू गॉट द माय पॉइंट, परंतु आता त्या खानविलकरची जरा मला फाईल दे वर. तेव्हा चैतन्य लगेचच त्याच्याकडे फाईल देतो, त्यामुळे अर्जुन लगेचच दुसऱ्या केसवर काम सुद्धा सुरू करतो. दुसरीकडे रविराज त्याचबरोबर प्रतिमा हे दोघेही हॉस्पिटल मधून घरी आलेले असतात तेव्हा रविराज लगेचच आता प्रतिमाला औषध देतो आणि म्हणतो की डर्मोलॉजिस्टने जी क्रीम दिली होती ना ती वारंवार तू चेहऱ्याला लावत जा, त्यांनी सांगितलेल्या टाइम नुसार मी आलो हा खोलीत आहे. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते, तेवढ्यातच आता सायली लगेचच प्रतिमाला कॉल करते. मग प्रतिमा लगेच कॉल रिसीव्ह सुद्धा करते आणि विचारते, काय सायली, बोल ना बाळा. तेव्हा सायली विचारते, प्रतिमा आत्या कशा आहात तुम्ही. मग प्रतिमा म्हणते, अग मी ब्री आहे बाळा, आणि घरी सुद्धा सगळे कसे आहेत. तेव्हा सायली म्हणते, घरी सुद्धा सगळे अगदी ठीक आहेत, पण प्रतिमा आत्या माझं तुमच्याकडे एक छोटस काम होतं आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केलाय. तेव्हा लगेचच आता प्रतिमा विचारते, बोल ना बाळा काय काम आहे. तेव्हा सायली आता इकडे तिकडे पाहते कोणी आहे की नाही आणि मग नंतर म्हणते की आज सगळ्या सुभेदारांना तुम्ही तुमच्या घरी या आण्याच आमंत्रण द्याल का. अहो म्हणजे मला माहिती आहे रविराज काकांना हे अजिबातच आवडणार नाही, पण तरीही माझ्यासाठी तुम्ही फक्त एवढंच कराल. मग आता लगेचच प्रतिमा म्हणते, हो बाळा देईल मी सर्वांना आमंत्रण, मी पूर्ण आहे आणि बाकी सगळ्यांना फोन करते आणि आमंत्रण देते. तेव्हा आता सायलीला खूपच आनंद होतो. मग आता सायली म्हणते की प्रतिमा आत्या, पण मी असं का करते हे तुम्ही मला का विचारलं नाहीत. प्रतिमा म्हणते, तू ठरवला आहेस ना म्हटल्यावर तुझ्या मनात नक्कीच काहीतरी चांगलं असणार आणि ते सर्वांच्या भल्यात सुद्धा असणार. मग आता सायलीला सुद्धा आनंद होतो तेव्हा ती म्हणते, प्रतिमा आत्या, आम्ही येण्या अगोदर तुम्हाला सगळं सांगू, पण जेव्हा आम्ही येऊ ना तेव्हा रविराज काका ना या घरातच असतील, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा प्रतिमा म्हणते, ठीक आहे या तुम्ही सर्वजण. तेव्हा सायलीला आता खरंच प्रतिमा बद्दल खूप नवलं वाटतं, कारण माझ्यावर लगेचच प्रतिमाहत्या विश्वास ठेवतात आणि म्हणूनच ती म्हणते, प्रतिमाहत्या, त्या तुमचा हा जो माझ्यावरचा विश्वास आहे ना त्याबद्दल खरंच मला खूप अभिमान वाटतो आणि तुम्ही मला अशी साथ देताना त्यामुळे माझा हेतू आहे ना तो नक्की
नक्कीच सफल होईल मला असं वाटतं तेव्हा प्रतिमा म्हणते हो बाळा सगळं काही अगदी तुझ्या मनासारखं होईल अजिबात तू काळजी करू नकोस असं म्हणून दोघीही आता लगेचच फोन सुद्धा ठेवतात। मग त्यानंतर सायली आता श्रीरामांच्या मूर्तीकडे पाहतच राहते आणि गालातच हसते। तर आता दुसरीकडे ही पोलीस स्टेशन जवळ येऊन पोहोचलेली असते ती मोठ्या आयटीतच आता गाडीतून खाली उतरते आणि तिच्या पाठीमागे महिप्त बसलेला असतो। महिप्त सुद्धा आता तेथे तिच्या बरोबर चालत असतो। त्यानंतर दामिनी देशमुख आली म्हटल्यानंतर तेथे असणारे सर्वजण तिला अगदी सॅल्यूट करू लागतात। त्यानंतर आता कॉन्स्टेबल जे असतात ना ते विचारतात काय हो मॅडम बसा ना बसा बसा असं म्हणून तिची ते खूप खातिरदारी करतात। तेव्हा काय बोला ना काय मदत करू असं ते विचारतात। तेव्हा ती थेट मुद्द्यावरच येत विचारते साक्षी शिखरे ही जी जेलमध्ये आहे ना तिथे कोण लेडी कॉन्स्टेबल होती। तेव्हा लगेचच ते दुसरे कॉन्स्टेबल विचारतात काही प्रॉब्लेम झालाय का मग आता तुम्ही त्यांना बोलवा अगोदर असं लगेचच दामिनी म्हणते। मग आता ज्या लेडी कॉन्स्टेबल असतात ना त्यांना लगेचच एका क्षणात तिथे उभं केलं जातं। मग आता दामिनीला पाहून या जरा घाबरतात। त्यानंतर किती वर्ष झालं तुम्ही सर्व्हिस मध्ये आहात आता लगेचच दामिनी विचारते कोणत्या मुलीबरोबर कसं वागावं हे तुम्हाला कळत नाही का की सगळे नियम हे तुम्ही धाब्यावर बसवलेत व्हा। त्या लेडी कॉन्स्टेबल आता खूपच घाबरतात कारण दामिनीचा दराराच तेवढा असतो। तर आता तिचा तोच दरारा पाहून महिप्त मात्र गालातच हसतो। त्यानंतर पोलीस लगेचच विचारू लागतात अहो मॅडम नक्की काय झालं ते तरी सांगा ना। त्यानंतर लगेचच आता दामिनी म्हणते की माझ्या शीलाला तुम्ही कसे प्रश्न विचारले कोण आहेत या वकील आहेत की जज आहेत मग आता साक्षी शिखरेच इंटरोगेशन तुम्ही कसं काय केलं असं दामिनी आता विचारते। तेव्हा ती लेडी कॉन्स्टेबल आता खूपच घाबरते आणि म्हणते नाही मॅडम मी असं इंटरोगेशन नाही केलं मी आपलं सहजच मग आता असं म्हणून ती खूपच घाबरते। तेव्हा दामिनी विचारते काय सहज म्हणजे असं कसं तुम्ही काय सहजच साक्षी शिखरेला प्रश्न विचारलेत का मग आता दामिनी लगेचच तिला नियम सांगू लागते की नियम नंबर 1 की इतक्या रात्री महिला कैद्याची अजिबातच विचारपूस चौकशी करायची नाही आणि तिची वकील नसताना तर नाहीच नाही। नंबर 2 तिला या केस बद्दल वेडेवाकडे प्रश्न विचारून तुम्ही तिचा मानसिक छळ केलात आणि नंबर 3 तुम्ही तिच्या तोंडावर पाणी फेकून ना तिचा शारीरिक छळ सुद्धा केलात। हे सगळंच किती बेकायदेशीर आहे हे तुम्हाला नव्याने सांगायला नको। तेव्हा आता त्या लेडी कॉन्स्टेबल असतात ना त्या खरंच खूप घाबरतात त्यांना काय बोलावं आता सुचत नसतं कारण त्यांचीच बोबडी आता वळालेली असते। त्यानंतर आता महिप्त लगेचच आगीत तेल ओतण्याचं काम करत म्हणतो की छळाबद्दल तर विचारूच नका हो मॅडम अहो काय काय प्रश्न विचारले तुम्हाला कसं सांगू मी आणि माझं लेकरू आहे ना ते अगदी गपगुमाने यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा देत होत आणि मध्येच काय झालं या लेडी कॉन्स्टेबल काय माहित तिने काय केलं ते टाम्याला उचललं आणि माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर असं भास्कन पाणी टाकलं पण काय करणार माझे लेकरू पुसायला टॉवेल नाही काही नाही महिपनेच असं म्हटल्यानंतर तर लगेच दामिनी म्हणते की तुम्ही ना जरा लेखी तक्रार नोंदवा आणि हा सगळा माझ्या लेखीचा छळ माझ्या डोळ्यांनी बघितला आहे त्यामध्ये लिहा जरा। मग आता महिप लगेच म्हणतो की हो मी करतो लगेचच लेखी तक्रार असं म्हणून तो लगेच तक्रार करू लागतो। त्यावेळी त्या कॉन्स्टेबल आता म्हणू लागतात मॅडम माझी नोकरी जाईल हो। तेव्हा तुमची नोकरी तर गेलीच पाहिजे ना